नमस्कार मित्रांनो, आज आपण मानसशास्त्राच्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या पाहूयात. बघा, मानसशास्त्र हा ग्रीक शब्द आहे. अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली आहे. त्यांनी त्यांच्या डी-ॲनिमा या ग्रंथामध्ये आत्म्याविषयक विचार मांडले आहेत. प्लेटो हा ग्रीस शास्त्रज्ञ होता. रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नतेविषयी विचार त्यांनी मांडले. बालकाला अध्ययन वैशिष्ट्यपूर्ण छंद व गुणधर्मानुसार द्यावे असे त्यांचे मत होते. क्विटिलियन हा युरोपियन शास्त्रज्ञ होता. मॅकडुगल यांनी मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीमधील लाइप्झिग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा केली. मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र अशी विल्यम वुंट यांची व्याख्या होती. सिग्मंड फ्रायड यांनी अबोधावस्थेतील अनुभवाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. वॅटसन यांनी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी व्याख्या केली. किंग, मॉर्गन, रॉबिन्सन यांनी मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र होय. बालमानसशास्त्र बघा, प्लेटो यांनी भिन्न भिन्न कार्यक्षमतेनुसार बालकास मार्गदर्शन करावे असे सांगितले. जॉन लॉक यांनी कठोर शिस्तीची आवश्यकता बालकांना असते असे सांगितले. रुसो यांनी बालकांना योग्य वातावरण व संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असे मत मांडले. पेस्टॉलॉजी यांनी स्वित्झर्लंडमध्ये प्रयोग केला. शिक्षण हे निरीक्षण व अनुभवाच्या द्वारे द्यावे असे मत मांडले. फ्रेडरिक फ्रोबेर यांनी जर्मनीमध्ये किंडरगार्टन बालोद्यान पद्धती केली. जॉन ड्यूई यांनी कृतीशील शिक्षण 1996 मध्ये शिकागो येथे प्रयोगशाळा स्थापन केली. मारिया मॉन्टेसरी 1907 ला इटलीमधील सोममध्ये पहिली बालशाळा सुरू केली. ज्ञानेंद्रियाच्या शिक्षणाच्या माध्यमातून विकासावर भर दिला. ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी कोसवाड येथे ग्राम बाल शिक्षा केंद्र उभारले. अनुताई वाघ यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. मानसशास्त्राच्या व्याख्या बघा, क्रो यांनी मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधाचे अध्ययन होय. नॉर्मन मन यांची मानसशास्त्राचा संबंध व्यवहाराच्या वैज्ञानिक संशोधनाशी आहे. मॅकडुगल मानसशास्त्र हे मानवी व्यवहार, त्याची कारणे व त्याच्या स्थितीचा अभ्यास होय. रॉबिन्सन मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. वॅटसन मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. बघा, शैक्षणिक मानसशास्त्र वर्तमानाच्या पद्धती. शास्त्रीयमध्ये प्रायोगिक, जीवनवृत्तांत व सर्वेक्षण, निरीक्षण, वैकासिक, तुलनात्मक, मनोविश्लेषण. अशास्त्रीयमध्ये आत्मनिरीक्षण, पर्यक व दंतकथा या पद्धती आहेत. शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या बघा. स्किनर मानवी प्राण्याच्या शैक्षणिक वातावरणातील वर्तनाचा अभ्यास करणारी शाखा. C.H. जड शिकणाऱ्या वर्तनाच्या मुळाशी असलेल्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र होय. क्रो व्यक्ती जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत अध्ययन अनुभूतीचा अभ्यास करते. ग्रुती व पॉवर्स जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्त्वांचा उपयोग शैक्षणिक समस्याचा उलगडा करण्यासाठी करते ते होय. मॅकरलँड लोकांना कसे शिकवावे या संदर्भात मानवी वर्तन व अनुभव यांचा पद्धतशीर अभ्यास करणारे शास्त्र होय. अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपाच्या व्याख्या. गिलफोर्ड अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल होय. गेट्स अनुभवाद्वारा व्यवहारात होणाऱ्या बदलास शिकणे किंवा अधिगम म्हणतात. गॉर्डन मर्फी वर्तनात होणारे सर्व प्रकारचे बदल होय. वुडवर्थ व्यक्तीच्या विकासास सहाय्यभूत ठरते अशी क्रिया. क्रो शिकणे म्हणजे सवयी, ज्ञान व अभिवृत्तीचे अर्जन होय. पील व्यक्तीने स्वतःच्या वातावरणातील बदलानुसार स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणणे म्हणजेच अध्ययन प्रक्रिया होय. नॉर्मन मन वर्तनात कमी अधिक प्रमाणात पण कायमस्वरूपी घडणारा बदल होय. सिगोल अनुभव मिश्रित वर्तन बदल होय. गॅरेट परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्वक व टिकाऊ स्वरूपाचे बदल हे घडवून आणतात. या आपल्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या होत्या. आता बघा, अध्ययनाच्या व्याख्या पाहूया.
जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते ते म्हणजे अध्ययन होय. हेतुपूर्ण व टिकाऊ बदल होतात. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातीलही बदल होतात. आता अध्ययनाच्या व्याख्येमध्ये क्रो यांची व्याख्या आहे सवयी, ज्ञान, कृती यांचे संपादन होय. मन, अनुभव व वर्तन यातील सुधारणा. गेट्स, अनुभवाद्वारे वर्तनात सुधारणा. वुडवर्थ, अनुभव परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी संस्था होय. मर्फी, अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा. सिगोल, अनुभव मिश्रित वर्तन होय. नॉर्मल मन, वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी होणारे बदल. गिलफोर्ड, वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल होय. या अध्ययनाच्या व्याख्या बघितल्या. आता बुद्धिमत्ताच्या व्याख्या पाहूया. टर्मन, अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता होय. ॲडम्स, उपयोजित विचार करण्याची क्षमता. स्टर्न, नव्या गरजा भागविण्यासाठी विचार करण्याची क्षमता. एबिंगहॉस, तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करण्याची क्षमता. मॅकडुगल, नैसर्गिक कल. गेट्स, अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. थॉर्नडाईक, बुद्धीला उंची, रुंदी, वेग असतो. विल्यम जेम्स, नव्या परिस्थितीची यशस्वीरित्या समायोजन होय. बिने, आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत. सिरिल बर्ट, उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी होय. या होत्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या. याच्यानंतर व्यक्तिमत्वाच्या विविध व्याख्या पाहूया. नॉर्मल मन, शरीर रचना, वर्तन, विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्ये होय. मे, व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे सामाजिक उद्दीपन मूल्य होय. ट्रॅक्सलर, सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज होय. जे.बी. वॅटसन, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल होय. जी.ए. किंबल, व्यक्तीचे इतरांहून वेगळेपणा दाखविणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्याचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. जी.डब्ल्यू. ऑलपोर्ट, स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी वा वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना म्हणजे व्यक्तिमत्व होय. या व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आहेत. अशा प्रकारे आज आपण महत्त्वाच्या व्याख्या अभ्यासल्या. धन्यवाद.